कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्लोक क्रमांक 28, अध्याय 6। युञ्जन्नेवं सदात्माने योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते। ह्या श्लोकाचा सरळ अर्थ, ज्याची सर्व पापे नष्ट झालेली आहेत असा तो योगी सतत आत्म्याला परमात्म्याशी संलग्न करत ब्रह्मस्पर्शाच्या सुखाचा अनुभव घेतो। तर आपल्याला योग्याचं काय सांगितलं, तर ज्याची सर्व पापे नष्ट झालेली आहेत असा योगी, म्हणजे हळूहळू योग करत करत थोडा थोडा रोज योग साधत साधत ज्याची पापे नष्ट झालेली आहेत असा योगी आत्म्याला परमात्म्याशी संलग्न करतो। म्हणजे आत्मा हाच परमात्मा आहे हे फक्त योगी जाणू शकतो। योग केल्याने ते ज्ञान त्याला प्राप्त होतं। आपल्या आत्म्याला परमात्म्याशी संलग्न करत करत सुखाने ब्रह्मस्पर्शाच्या सुखाचा अनुभव घेतो। म्हणजे ते हे सुखच प्राप्त झालेलं आहे त्याला, की त्याचा आत्मा परमात्म्याशी संलग्न झालेला आहे, हे खूप मोठं सुख आहे। त्याच्यात पुन्हा तो ब्रह्मस्पर्शाच्या सुखाचा अनुभव घेतो असा योगी, आणि त्याच्याविषयी ह्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे। तर तो योगी निरतिशय आनंद स्वरूप ब्रह्माशी आपल्या चित्ताला जोडणे हेच योग साधनेचे ध्येय आहे असे समजतो। कारण अनंत जन्मातील अविशिष्ट पापामुळे चंचल चित्त लवकर स्थिर होत नाही, हे तर आपण पाहतोच आहे। पण वरील प्रकारच्या योग साधनेने जर चित्त, म्हणजे आपले आधीचे जे श्लोक आता आपल्याला झालेले आहेत त्याच्यामध्ये जे लक्षणे सांगितलेले आहेत त्याप्रमाणे जर चित्त स्थिर झालं तर त्यातील विषयासंबंधी असलेल्या पाप वासना आपोआप कमी होतात व वासनेचे बीज जळून जाय, अशा तुकोबांच्या उक्तीप्रमाणे वासनेचे बीज जळून गेले तर मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। या तुकाराम महाराजांच्या निर्देशाप्रमाणे त्याला भगवंताच्या नामाविषयी खूप आवड निर्माण होते व अत्यंत आवडीने नामस्मरण केले जाते व त्याचा परिणाम म्हणून क्षणाक्षणाला आत्मसुख वाढत जाते। आत्मसुख वाढण्यासाठी खूप सोपा म्हणजे उपाय सांगितलेला आहे, पण ते घडत नाहीये। नामस्मरण करणं हा एकदम सोपा उपाय सांगितलेला आहे व अत्यंत आवडीने नामस्मरण केले जाते व याचा परिणाम म्हणून क्षणाक्षणाला आत्मसुख वाढत जाते। यालाच अद्वैताच्या भाषेमध्ये समरसता आत्मानंद उपभोग असे म्हणतात। ब्रह्माच्या निरतिशय आनंद त्या योग्याला उपभोगायला मिळतो। ह्याच्यासाठीच माऊली या श्लोकाबद्दल बोलतात, ते सुखाचेणी सांगाते आले परब्रह्म अवताते, ते तर लवण जैसे जळाते सांडू येणे, तैसे हो येती ये मेळी मग सामरस्याची या रावळी, महासुखाची दिवाळी जागेसी दिसे। अशा प्रकारे ह्या श्लोकाचं आहे अर्थ। जय श्री कृष्ण। पुढचं कुणाला घ्यायचं ते घेऊ द्या ताई। तुम्ही एकच श्लोक सांगणार? हो, एकच। बर बर, चालेल। जयश्रीताई, महासुखाची दिवाळी जगेशी दिसे, जगेशी, जागेशी नाही जगेशी, जग जग। विद्याताई, कोणाशी बोलत आहात? तुमच्या मला आपल्याशी सांगितलं बोलता. अच्छा, त्यांना सांगितलं जगेसी जगेशी दिसे, दिसे, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे। जगेशी दिसे, हा बरोबर बरोबर आहे। जयश्रीताई, सांगता का मग आता पुढे? हो, सांगते। व्हिडिओ करा ऑन। हो, मी आता श्लोक वाचून दाखवत नाही ताई? नाही नाही, दाखवायची गरज नाही आता। मी 28 ते 32 पर्यंत सांगणार आहे। बर। 28 श्लोकाचा अर्थ, असा योगी पापहीन आहे, ज्याने आपला आत्मा सतत परमात्म्याशी जोडला आहे। तो साहजिकच ब्रह्मानंद घेतो, सहजरित्या तो अमर्याद अशा आनंदास आणि ब्रह्मसुखाचा उपभोग घेतो। वरील श्लोकापासून आपल्याला असं दिसतंय की मुक्तीच्या स्थितीत दुःख भासत नाही, त्याचा सतत अभ्यास केला पाहिजे।
दृढपणे अगदी मुक्ती मिळाल्यावर सुद्धा, म्हणजे तुमची स्थिती स्थिर होईल व त्यातून तुमचे कधीच पतन होणार नाहीत. जगाच्या विचारापासून निर्माण होणाऱ्या इच्छांना दूर सारून मनाने इंद्रियावर ताबा मिळवून शांती मिळवण्याचा अभ्यास करत मनाचा दृढ निश्चय करून देवावर मन स्थिर करावे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मन जे सर्व विषयाच्या मागे धावते त्याला पुन्हा पुन्हा खेचून आणून देवावर स्थिर करा. जेव्हा तुझे मन शांत व पापहीन होऊन सर्व इच्छा विरून जातील तेव्हा पांडुरंगाशी एकमय झाल्याने आनंदाची प्राप्ती आपोआपच होईल. आता तुम्ही परमानंदाचा उपभोग घेत असता. 30वा श्लोक. स्वतःला सर्वांमध्ये आणि सर्वांना स्वतःमध्ये पाहून तो योगी सर्वत्र एकपणाचा आनंद घेतो. जो सर्वांना एकसारखेच पाहतो आणि स्वतः सर्वांच्या सुखदुःखांना आपल्या सुखदुःखाप्रमाणेच मानतो तो योगी सर्वात उच्च कोटीचा आहे असे समजावे. तात्पर्य असे की सर्वत्र एक रूपास पाहणे. आत्मज्ञान झाल्यामुळे आपणच सर्व प्राणी मात्रामध्ये आहोत असे कळते. सर्व काही आपल्यात असल्याचे ज्ञान होते. तो कधीही माझ्यापासून दूर जात नाही किंवा मी त्याच्यापासून दूर जात नाही. त्या प्रकारे माझी पूजा करतो. कोणाला त्रास देत नाही, कोणाचा द्वेष करत नाही. सर्वांमध्ये स्वतःचाच आत्मा पाहतो आणि स्वतःचेच अस्तित्व सर्वांमध्ये पाहतो. त्याचे दुःख किंवा आनंद हे स्वतःचे गोरगरीब यांच्याविषयी दया करणे. माझं एवढंच होतं बा. बर बर ताई. अजून मी कोणी आहे 7 का? काढणार डिटेल मध्ये बरं का. चालेल. सुरेखाताई वाचत होत्या ना तुम्ही? हा मी थोडस काढलंय हो, 29 हरकत नाही, हरकत नाही. जेवढं काढलं तेवढं वाचा. तस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः. मागील श्लोकामध्ये आपण अक्षय सुखाविषयी पाहिले. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वरूपाला पाहणारा, ध्यान योगाने युक्त अंतःकरण असणारा, आपल्या स्वरूपाला संपूर्ण प्राण्यात स्थित असलेला पाहतो. संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपात पाहतो. जसे साखर, सोनं, लोखंड यापासून बनवलेल्या वस्तू, दागिने, भांडी वगैरे आपण फक्त साखर, सोनं, लोखंड हे कसं बनलंय हेच पाहतो, धातूला पाहतो. तसा ध्यानयोगी अनेक प्रकारच्या व्यक्तीला प्राणी समान रूपाने पाहतो. एक आपल्याच स्वरूपात पाहतो. तल्लीन झाल्यावर त्याच्या अंतःकरणाशी संबंध विच्छेद होतो. असा योगी संपूर्ण प्राण्यांना, आपल्या आत्म्याला आपल्यातच स्वत्व स्वरूपाला पाहतो. जसं झोपेत स्वप्न पडले तर आपण स्वप्नात स्थावर जंगम प्राणी पदार्थ पाहतो. मात्र जागे झाल्यावरती स्वप्नसृष्टी दिसत नाही. सर्व काही स्वच बनलेलं असतं. जागृत अवस्थेत जड चेतन पदार्थाची आठवण आली ते मनाला दिसू लागते. सच्चिदघन स्वरूपातच सर्व संसाराला पाहत असतो. प्रकाशाच्या अंतर्गत लाल पिवळा रंग दिसतो. रंग असतात पण ते प्रकाशात दिसत नाहीत. ते सर्व सूर्यापासून उत्पन्न झाले सूर्याच्याच प्रकाशात दिसतात. असा योगी संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपातच उत्पन्न झालेल्या स्वरूपातच स्थित झालेले स्थित स्वरूपातच पाहू शकतो. स्थित परिस्थितीत होऊ शकतो. हे परत वाचत आहे एकदा याच्यात. हो. हाच 29वा श्लोक. सर्व ठिकाणी आपल्या स्वरूपाला पाहणारा आणि ध्यान योगाने युक्त अंतःकरण असणारा, आपल्या स्वरूपाला संपूर्ण प्राण्यात स्थित असलेले पाहतो. संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपात पाहतो. व्याख्या. ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः. सर्व ठिकाणी एक सच्चिदाघन परमात्माच परिपूर्ण आहे. जसं मनुष्य साखरेपासून तयार केलेले अनेक प्रकारचे खेळण्याचे नाव, रूप, आकृती अगदी भिन्न भिन्न असताना आपण समान रूपाने एका साखरेला, लोखंडाने तयार केलेल्या निरनिराळ्या शस्त्रात, एका लोखंडाला, मातीपासून बनवलेल्या निरनिराळ्या भांड्यामध्ये, एका मातीला, सोन्यापासून बनवलेल्या, एक मिनिट, मातीपासून बनवलेल्या निरनिराळ्या भांड्यामध्ये एका मातीला आणि सोन्यापासून बनवलेल्या आभूषणात एका सोन्यालाच पाहतो. तसे ध्यान योगी अनेक प्रकारच्या वस्तू, व्यक्ती इत्यादी समान रूपाने
एका आपल्या स्वरूपालाच पाहतो. तात्पर्य: ध्यान योगाचा अभ्यास करता करता त्या योगाचे अंतःकरण आपल्या स्वरूपात तल्लीन झाले आहे. तल्लीन झाल्यावर त्याच्या अंतःकरणाशी संबंध विच्छेद होतो. त्याचा संकेत सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि या पदाने केला आहे. सर्वभूतस्थमात्मानं तो संपूर्ण प्राण्यात आपल्या आत्माला आपल्या सत्स्वरूपाला स्थित असलेला पाहतो. जसे साधारणपणे सर्व शरीरात आपण आपल्या पाहतो, अर्थात शरीराची सर्व अवयवात अंशात मीलाच पूर्ण रूपाने पाहतो. तसेच समदर्शी पुरुष सर्व प्राण्यांना आपल्या स्वरूपात स्थित असलेला पाहतो. एखाद्याला झोपेत स्वप्न पडले तर तो स्वप्नात स्थावर जंगम प्राणी पदार्थ पाहतो, परंतु झोपेतून जागे झाल्यावर ती स्वप्नसृष्टी दिसत नाही. म्हणून स्वप्नामध्ये स्थावर जंगम इत्यादी सर्व काही स्वच बनलेलं असतं. जागृत अवस्थेत एखाद्या जड अथवा चेतन प्राणी पदार्थाची आठवण झाली तर ते सर्व पदार्थ मनाला दिसू लागतात आणि आठवण नाहीशी होतात. ते सर्व दृश्य अदृश्य होते. म्हणून आठवणीत सर्व काही आपले मनच बनलेले असते. तसेच ध्यान योगी संपूर्ण प्राण्यात आपल्या स्वरूपाला स्थित असलेले पाहत असतो. स्थित असलेल्या पाहण्याचे तात्पर्य म्हणजे संपूर्ण प्राण्यात सत्ता रूपाने आपले स्वरूप आहे. स्वरूपाशिवाय दुसरी कोणती सत्ताच नाही. कारण संसार एक क्षणही एकरूप राहत नाही, तर प्रतिक्षणेला तो बदलत राहत असतो. संसाराच्या एखाद्या रूपाला एक वेळ पाहिल्यानंतर जर पुन्हा दुसऱ्या वेळी त्या रूपाला कोणी पाहण्याची इच्छा करेल तर पाहू शकत नाही, कारण ते पहिले रूप बदलून गेलेलं असतं. तसंच परिवर्तनशील वस्तू, व्यक्ती इत्यादी योगी सत्ता रूपाने अपरिवर्तनशील आपल्या स्वरूपालाच पाहत असतो. सर्व भूतानी चात्मनी तो संपूर्ण प्राण्यांना आपल्या अंतर्गत पाहत असतो. अर्थात आपल्या सर्वगत असीम सच्चिदाघन स्वरूपातच सर्व प्राण्यांना सर्व संसाराला पाहत असतो. जसे एका प्रकाशाच्या अंतर्गत लाल, पिवळा, काळा, निळा इत्यादी जितके रंग दिसत असतात ते सर्व प्रकाशाकडूनच आलेले असतात आणि प्रकाशातच दिसतात. आणि जसे जितक्या वस्तू दिसतात त्या सर्व सूर्यापासून उत्पन्न झालेल्या आहेत आणि सूर्याच्या प्रकाशातच दिसतात. तसेच तो योगी संपूर्ण प्राण्यांना आपल्या स्वरूपातच उत्पन्न झालेले, स्वरूपातच लीन होत असलेले आणि स्वरूपातच स्थित असलेले पाहतो. तात्पर्य हे आहे की ज्याला जे दिसत असते ते सर्व आपल्या स्वरूपच दिसत असते. या श्लोकात प्राण्यामध्ये आपण स्थित असल्याचे सांगितले आहे, परंतु प्राण्यांना स्थित सांगितलेले नाही. जसे म्हणण्याचे तात्पर्य, प्राण्यात जर आपली सत्ता आहे तर, परंतु आपल्या प्राण्यांची सत्ता नसते. आपल्यात प्राण्यांची सत्ता नसते, कारण स्वरूप तर सदा एकरूप राहणारे आहे, परंतु प्राणी उत्पन्नाने नष्ट होणारे आहेत. या श्लोकाचे तात्पर्य, व्यवहारात तर प्राण्यांशी वेगवेगळे वर्तन असते, परंतु वेगवेगळे वर्तन असूनही त्या समदर्शी योगाच्या स्थितीत कोणताही फरक पडत नाही. जय श्रीकृष्ण. शांत आहे, छान सांगितलं. आता हा, कालच्या पेक्षा आज छान लिहिलं तुम्ही. सविता ताई, हो ताई. व्हिडिओ चालू ठेवा. हा, व्हिडिओ चालू ठेवा. हो व्हिडिओ चालू ठेवू. हा, ठीक आहे. जय श्री कृष्ण. 28 ते 32 श्लोकाचं पाहिलेलं आहे, ते वाचून दाखवते. युज्यन्नेवं सदा आत्मानं योगी विगत कल्मषम अत्यंतम सुखमश्नुते. ध्यान योगामुळे उत्तम आणि अत्यंत सुख लाभते. सतत ध्यानामध्ये राहून आत्मचिंतन केले की मनाला शांती व समाधान लाभते. त्या समाधानातच सर्व सुख दडलेलं असतं. तोच निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा अपार आनंदाचा अनुभव घेतो. जो योगी ठेवतो त्याचे सर्व पाप व दोष नष्ट होतात आणि त्याला परब्रह्म स्वरूपाचा स्पर्श झाल्याने परमानंद प्राप्त होतो. त्याचे मन शुद्ध झाले की त्याला बाह्य विषयातील सुखांची गरज राहत नाही. त्याला आत्मानंदाचा अनुभव येतो.
हा आनंद शाश्वत असतो, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आता 29वा श्लोक. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. या श्लोकात सांख्य योगाचा व्यवहार कालातील स्थितीचे वर्णन आलेले आहे. ज्याच्या आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात एकस्थित रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणार आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्र अस्तित्व सर्व प्राणी मात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो. जो सर्वत्र समदृष्टी ठेवतो, लहान नाही, मोठा नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, सर्व समभावनेने पाहतो, सर्वांना सारखी वागणूक देतो. जात धर्म श्रीमंती गरिबी याचा भेद ज्याच्यासाठी राहतच नाही. प्रत्येक जीव हा परमात्मा स्वरूप आहे, सर्व व्यापी परमात्माच आहे, हीच त्याची अनुभूती असते. तुकाराम महाराज पण अभंगात सांगतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सर्व समभाव असणारा असेल जिथे 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 सर्व समभाव आहे तिथे तिथे परमात्मा प्रत्यक्ष रूपाने अवतार घेतो. आता 30वा श्लोक. जो पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. या श्लोकात सर्वत्र भगवत दर्शनाचे फल काय आहे हे अनुभवाने जाणले पाहिजे. जीवाला कोणताही अनुभव आला किंवा झाला की तो जीव परमात्म्याला जाणतो. जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेला मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मलाही तो अदृश्य असत नाही. इथे जीवाशिवाचे मिलन होते व ते एकमेकापासून कधीही दूर होत नाही. हनुमंतराया आपल्या हृदयात जसे रामदर्शन घडवतात, किती परमात्म्याची एकरूप असतात. ध्यानी मनी स्वप्नी परमात्म्याची एकरूप झाले की भक्ताला सर्वत्र श्रीकृष्णाचे दर्शन होते. अशा भक्तावर भगवंताची अखंड कृपा राहते. भक्तांनी भगवान याच्यातील नाते दृढ होते. येथे उदाहरण द्यायचे झाले तर प्रल्हादाचे, ध्रुव बाळाचे असे अनेक उदाहरणे देऊन आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराला वाढवता येते आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा वाढवता येते. जसे एखादं उदाहरण देऊन जर समजावून सांगितलं तर ते प्रश्नाचं उत्तर पण आपलं वाढत जातं. तर आपल्याला जसा प्रश्न विचारला आहे त्याप्रमाणे आपण या कुठल्याही श्लोकाचं किंवा उत्तराचं आपण वाढवता येते. आता 6व्या अध्यायातील 31वा श्लोक. सर्वभूत स्थितं यो मां भजते आस्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. या श्लोकात भक्तीमुळे भगवंताचा लाभलेल्या व सांख्य योगामुळे परमात्मा लाभलेल्या पुरुषांचे लक्षण आणि त्याचे महत्व याचे निरूपण आलेले आहे. जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद घन वासुदेवाला बसतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. मनुष्य कोणतेही कर्म करीत असला तरी तो माझ्यातच स्थित असतो. जो सर्व प्राणी मात्रात वसलेल्या मला म्हणजे परमात्म्याला एकत्व भावाने भजतो, खरा योगी जो असतो तो संसारात राहूनही परमेश्वराशी जोडलेला असतो. त्याशी प्रत्येक कृती ईश्वरार्पण बुद्धीने होते. त्याच 5 विकार काम क्रोध मद मोह मत्सर हे सर्व दूर जाऊन सत्वगुण साधून एका परमात्म्याला बसतो. तो जीव परमात्म्यापासून कधीही दूर राहत नाही. त्या भक्तावर परमेश्वर कृपा सतत निरंतर अखंड राहते. तो भक्त कोणत्याही कामात कर्तव्यात नक्की यशस्वी होतो, असे भगवंत या श्लोकामध्ये समजावून सांगतात. 32वा श्लोक. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो आत्मतः. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो,
तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. स्वतःचे सुखदुःख व इतरांचे सुखदुःख समान पद्धतीने हाताळतो, थोडक्यात समान मानतो, सर्वत्र समदृष्टी ठेवतो, तोच खरा श्रेष्ठ योगी आहे. या श्लोकात करुणा, ममत्व म्हणजे ममता, समता आणि परोपकार यांचा संदेश देतो. जे दुःख मला नको आहे ते इतरांनाही नको, असा हा समभाव ज्याच्या मनात असतो तोच परिपूर्ण योगी आहे. सर्वांच्या सुख दुःखात सामील होऊन आपले कर्तव्य पार पाडणे हा मनुष्याचा स्वभाव असला पाहिजे. कर्तव्याची जाणीव ठेवून कर्म केले व ते भगवंताशी समर्पण भावनेने केले तर ते योग्याची स्थिती प्राप्त होते. संतांची ही मोठी शिकवण आहे. ती शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे. कारण अध्याय 6 मधील 28 ते 32 श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की योगाभ्यासाने मन शुद्ध होऊन परम आनंद मिळतो. सर्व जीवामध्ये परमात्म्याचे दर्शन होते. भक्त आणि भगवान याची अखंड ऐक्य निर्माण होते. सर्वांशी समभावाने वागणे ही योगाची सर्वोच्च अवस्था आहे. इतरांच्या सुखदुःखाशी एकरूप होणारा योगीच श्रेष्ठ योगी आहे. वरील 5ही श्लोक जसे संत तुकाराम महाराजांचा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म या अभंगाशी अत्यंत सुसंगत आहेत. कारण या श्लोकात व या अभंगात सर्वत्र परमेश्वर पाहण्याचा आणि समभाव ठेवण्याचा उपदेश आहे. तेव्हा भक्तांनी समदृष्टी ठेवून कर्तव्य पार पाडले पाहिजे असे भगवंत सांगतात. जय श्रीकृष्ण. छान सांगितलं ताई? तुम्ही आणि छान लिहिलं. पूर्ण एकेका श्लोकाचं छान लिहिलं. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? भरपूर म्हटलं ताई. हो हो. हम्म. आवाज येतोय ना माझा? हो 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 ताई, धन्यवाद. ओके, चालेल. अजून कोणी वाचणार आहे? ठीक आहे, मी वाचते थोडस. आज आपण 28 ते 32 श्लोक बघत आहोत. तर 28 श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत थोडं थोडं वाचून दाखवते. 28 श्लोक आता वाचत नाही, फक्त त्याचं डिस्क्रिप्शन एक एक श्लोक सांगून सांगते मी फक्त. आत्ताच त्यांनी श्लोक सगळे वाचलेत, कारण 28वा श्लोक बघा. भगवान श्रीकृष्ण ध्यान योगाचे वर्णन करताना या श्लोकात साधकाला मिळणाऱ्या अंतिम फळाचे वर्णन करतात. आतापर्यंत त्यांनी साधनेसाठी आवश्यक असलेले संयम, आहार विहार, मध्यम मार्ग, मनाचे नियमन आणि आत्म्यात मन स्थिर करण्याची पद्धत सांगितली. आता ते सांगतात की या सातत्यपूर्ण साधनेचा शेवट कुठे होतो? हा शेवट कोणत्याही बाह्य सिद्धीत नसून परमात्म्याच्या अनुभूतीत आहे. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं की याचा शेवट कुठे होतो? तर हा जो शेवट आहे हा कुठेही कुठल्याही बाह्य स्थितीमध्ये होणार नाही आहे. तर ह्या योग साधनेमुळे किंवा ह्या ध्यानामुळे आपल्याला परमात्म्याचा अनुभूती याच्यामध्ये मिळणार आहे. तर याच्यामध्ये पहिला जो शब्द सांगितलाय त्यांनी की युंजन. युंजनचा अर्थ काय होतो नक्की ते बघा. सतत योगाभ्यास करणारा म्हणजे युंजन. येथे भगवान एक महत्वाचा नियम सांगतात की योग ही एखाद्या दिवसाची घटना नाही. म्हणजे एकच दिवस आपण योग केला आणि मी योग केला किंवा मी योगी झालो असं होत नाही. तर ही सातत्याने करणारी गोष्ट आहे सांगतात, घटना नाही. ती अखंड साधना आहे. जसे एखादे बीज जमिनीत पेरल्यावर लगेच वृक्ष होत नाही, तसेच ध्यानाचा अभ्यास काही दिवस केला म्हणून मन लगेच स्थिर होत नाही. रोजचा अभ्यास, धैर्य, श्रद्धा आणि वैराग्य यामधून मन हळूहळू शुद्ध होत जाते. त्यामुळे भगवत प्राप्ती ही चमत्काराने मिळणारी वस्तू नसून सातत्यपूर्ण साधनेने नैसर्गिक फल आहे. म्हणजे आपल्याला सतत त्याची उपासना करावी लागते. उपासना करणे म्हणजे सतत त्याचं चिंतन, मनन सगळं करावं लागतं, तरच आपल्याला भगवत प्राप्ती ही होऊ शकते. भगवान पुढे म्हणतात विगत कल्मषः. विगत कल्मषः म्हणजे काय? की ज्याच्या अंतःकरणातील कल्मष नाहीसे झाले आहेत. कल्मष म्हणजे काय? तर कटुपणा, पूर्णपणे कटुपणा, द्वेष असेल, अहंकार असेल, लोभ असेल, मत्सर असेल, वासना असतील, ह्या पूर्णपणे ज्याच्या नाहीशा झालेल्या आहेत.
किंवा मी म्हणण्याची जी वृत्ती आहे ही सुद्धा आपल्या अज्ञानामुळे झालेली असते, ती सुद्धा नाहीशी झालेली आहे. असं याला कल्मशः असं म्हणतो आपण. आणि ही कल्मशः वृत्ती आपली नाहीशी जर झाली तर परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात सदैव आहे ही भावना वाढली पाहिजे ना आपली. आणि अं, हम्म. तर ही भावना जर वाढत गेली तरच आपल्याला भगवंत भेटणार आहे असं सांगितलेलं आहे. बघा इथे एक सांगितलंय की ह्या सगळ्या जी भावना आहे, राग, द्वेष, मद, मत्सर वगैरे, या भावनेने अज्ञान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात सदैव आहे, परंतु या मानसिक मलामुळे त्याचे दर्शन होत नाही. जसा धुळीने झाकलेला आरशात चेहरा दिसत नाही, तसे अशुद्ध मनात परमात्म्याचा प्रकाश प्रतिबिंबित होत नाही. हे रामसुखदासजींनी उदाहरण दिलं होतं की आपण समजा जर आरशासमोर उभे राहिलो आणि आरसा पूर्ण झाकळलेला असेल तर आपल्याला आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसत नाही. पण जेव्हा आपण आरसा पूर्ण स्वच्छ ठेवतो तेव्हा आपल्याला आपला चेहरा आपोआप दिसतो. त्याचप्रमाणे अंतःकरण सुद्धा शुद्ध झाले की परमात्म्याचा अनुभव आपल्याला आपोआप होतो. हा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला होता. याच कारणामुळे भगवान सुखेन हा शब्द वापरतात. पुढे सुखेन हा शब्द आलेला आहे. साधकाला ब्रह्मसंस्पर्श सहज मिळतो. येथे सहज म्हणजे प्रयत्नाशिवाय नव्हे, तर साधना परिपक्व झाल्यावर अनुभवासाठी वेगळा संघर्ष करावा लागत नाही. जसे पहाट झाले की सूर्य उगवतो आणि अंधार आपोआप नाहीसा होतो, तसेच अंतःकरण निर्मळ झाले की परमात्म्याची अनुभूती नैसर्गिकरित्या प्रगट होते. आता ह्या श्लोकामध्ये संस्पर्श हा आपण काल पण बघितला होता शब्द, आज परत आलेला त्याच श्लोकामधला आहे. परत सांगते. संस्पर्श म्हणजे काय तर स्पर्श, परंतु हा शरीराचा स्पर्श नाही आहे, तर हा चैतन्याचा अनुभव आहे. ज्या क्षणी साधकाला स्वतःचे खरे स्वरूप आणि परमात्म्याशी असलेले नित्य नाते अनुभवास येते त्या क्षणी त्याला ब्रह्मसंस्पर्श होतो. हा अनुभव इंद्रियांच्या पलीकडचा आहे. तो डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, परंतु संपूर्ण अंतःकरणाला व्यापून टाकतो. कारण हा शरीरावर स्पर्श झालेला नसतो, तो अंतःकरणावर स्पर्श झालेला आहे. म्हणून हा पूर्ण अंतःकरणाला व्यापून टाकणारा स्पर्श असतो. आता यानंतरचा शब्द आहे अत्यंत सुखम अश्नुते. संसारातील प्रत्येक सुख मर्यादित असते. धन, मान, पद, यश, नाती हे सगळं काय आहे तात्कालिक आहे. आपल्याला आज धन जर मिळालं की ती एक ही आहे की 99 मिळालं की माणूस काय म्हणतो 100 मिळायला हवे होते. 199 मिळाले की 200 मिळायला हवे होते, किंवा मग 999 जर मिळाले तर 1000 मिळायला हवे आहेत. असं जेव्हा माणूस सांगत राहतो सतत एकानंतर एक, की आपली हाव जी आहे ती वाढतच राहते, की एकच कमी पडला मग त्या एकासाठी आपण सतत झगडत राहतो. तसं आहे हे. तर यापासून धन, मान, पद, यश, नाती यापासून मिळणारा आनंद काही काळ टिकतो फक्त, आणि नंतर कमी होतो. कारण त्या आनंदाचा आधार बाह्य वस्तू असतात. परंतु ब्रह्मसंस्पर्शातून मिळणारा आनंद हा आत्मस्वरूपातून प्रगट झालेला असल्याने तो शाश्वत असतो. तो परिस्थितीवर अवलंबून नसतो. म्हणून त्याला अत्यंत सुख म्हटले आहे, ज्याचा अंत नाही, जो कोणत्याही दुःखाने नष्ट होत नाही. आता स्वामी रामसुखदासजी या श्लोकाचा अत्यंत सुंदर भाव इथं सांगतात बघा, की योगाचा उद्देश अनुभवांच्या मागे धावणे नाही, तर अंतःकरण शुद्ध करणे आहे. म्हणजे अनुभव घेणे हा त्याचा योगाचा अर्थ नाही आहे, तर आपलं त्या योगामुळे अंतःकरण हे शुद्ध व्हायला हवं. आणि हे एका दिवसाची प्रोसेस नाही आहे, तर ही सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे. अनेक साधकांना ध्यानात काही विलक्षण अनुभव यावेत अशी अपेक्षा असते, पण भगवान सांगतात की अनुभव हे साधनेचे ध्येय नाही, मनाची निर्मळता हे ध्येय आहे. मग पूर्णपणे निर्मळ झाले की परमात्म्याची अनुभूती ही साधकावर कृपेसारखी प्रगट होते. आता याचं एक उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे की पुष्कळ साधकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. आता जेव्हा साधक हे योग करतात
तेव्हा एकानंतर एक त्यांना सिद्धी अशा प्राप्त होतात. सिद्धी म्हणजे काय, की काही विशिष्ट त्यांना असे अधिकार आपोआप प्राप्त होतात, ज्याच्यामुळे की त्यांना भविष्य कळायला लागतं म्हणा, किंवा अजून तो दुसऱ्यांचं बरं करू शकतो म्हणा, कारण त्यांचा तो प्रभाव असतो, की योग साधनेचा तो प्रभाव असतो आणि त्या साधनेमुळे अशा त्यांना सिद्धी मिळू शकतात. मग आता ह्या ज्या सिद्धी आहेत, हे म्हणजे पूर्ण ब्रह्म मिळणं किंवा पूर्ण भगवंताची प्राप्ती होणं नाही, तर हे एक 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 स्टेप आहे. ह्या स्टेप आपल्याला पूर्ण करत करत पुढे जायचं आहे. हे काही लोकांना समजत नाही, त्या एक दोन सिद्धी मिळाल्या की तिथेच थांबतात, पण ते योग्य नाही आहे. आता इथे सांगितलेलं आहे की संसारात याच अवस्थेत योगी संसारापासून दूर जात नाही. तो लोकांमध्येच राहतो, आपली कर्तव्य पार पाडतो, परंतु त्याचे सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून राहत नाही. त्याचे मन परमात्म्यात स्थिर असल्यामुळे यश आले तरी तो अहंकारी होत नाही, अपयश आले तरी निराश होत नाही. त्याचे जीवन समत्व, शांती आणि प्रेमाने भरून जाते. या श्लोकाचा मुख्य संदेश असा आहे की भगवत प्राप्ती ही बाहेरून मिळणारी वस्तू नाही, ती अंतःकरणाच्या पूर्ण शुद्धीचे नैसर्गिक फल आहे. जो साधक सातत्याने योगाभ्यास करतो, मनातील राग द्वेष आणि अहंकार दूर करतो, त्याला परमात्म्याचा अनुभव सहज प्राप्त होतो. त्या अनुभवातून मिळणारा आनंद हा संसारातील सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ, अखंड आणि शाश्वत असतो. हीच योगाची सिद्धी आणि मानवी जीवनाची सर्वोच्च प्राप्ती आहे. आता आपण श्लोक क्रमांक 29 बघूयात. आता परत श्लोक मी वाचत नाही आहे, फक्त त्याचं विश्लेषण वाचते. आता ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की बघा, भगवत प्राप्ती ही केवळ अंतर्मनातील अनुभूती नसून ती दृष्टीतील परिवर्तन सुद्धा आहे. म्हणजे नुसतं भगवत प्राप्ती ही अंतर्मनातील अनुभूती नाही आहे, तर हे दृष्टीतील परिवर्तन सुद्धा आहे. आता दृष्टीतील परिवर्तन कसं आहे हे बघा. जोपर्यंत मनुष्य स्वतःला शरीर समजतो, तोपर्यंत त्याला जगात भेदच भेद दिसतात. मी किंवा तू, तू किंवा तुम्ही, अशा पद्धतीने आपण फक्त भेद करत राहतो. हा आपला, तो परका, हा मित्र, तो शत्रू, हा मोठा, तो लहान, हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ, या भेदबुद्धीमधूनच राग द्वेष मत्सर स्पर्धा आणि संघर्ष निर्माण होतात. परंतु योगाभ्यासातून जेव्हा साधकाला आत्मस्वरूपाचा अनुभव देतो, तेव्हा त्याच्या पाहण्याची पद्धतच बदलते. त्याला बाह्य भेद दिसतात, पण ते अंतिम सत्य वाटत नाही. म्हणजे त्याच्याही पलीकडे काही ना काहीतरी वेगळं असं असतं, हे त्याला जाणवायला सुरुवात होती. भगवान म्हणतात, सर्वभूतस्थमानम. योगी प्रत्येक प्राणी मात्रात एकाच आत्मतत्वाचे दर्शन करतो. येथे आत्मा म्हणजे शरीर, मन किंवा बुद्धी नव्हे, तर सर्वांना चेतना देणारे परम चैतन्य होय. झाड, प्राणी, मनुष्य, पक्षी यांची शरीरे, स्वभाव, संस्कार आणि कर्म वेगवेगळे असू शकतात, पण त्या सर्वांमध्ये प्रकाश देणारा चैतन्य एकच असतो. योगीला ही गोष्ट विचाराने नव्हे तर अनुभवाने कळते, म्हणून प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव मानावा हे जे सांगितलं जातं ते ह्याच अनुभवावरून सांगितलं जातं. याचे एक सुंदर उदाहरण देता येईल. आकाश अनेक माठांमध्ये बंदिस्त असल्यासारखे वाटते. म्हणजे आता आपण हे जे बघतो, काय म्हणू आपण त्याला, आपल्याला दुधामध्ये आपण चंद्र बघत असतो, तसं हे उदाहरण आहे. कोजागिरीचा जो चंद्र असतो, म्हणजे आपण काय करतो, कोजागिरीच्या चंद्राला त्या दुधामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचंच हे उदाहरण आहे की माठामध्ये प्रकाश जे, आकाश जे आहे, माठामध्ये बंदिस्त केल्यासारखं वाटतं. आपण म्हणतो हा माठातील आकाश आणि हा दुसऱ्या माठातील आकाश, परंतु माठ फुटला की कळते की आकाश कधीच विभागलेले नव्हते. माठ वेगळे होते, आकाश एकच होते. त्याचप्रमाणे शरीरे अनेक आहेत, पण आत्मतत्व एकच आहे. अज्ञानामुळे आपण शरीरांच्या भेदाला सत्य मानतो. ज्ञान झाल्यावर आत्म्याचे ऐक्य अनुभवास येते. म्हणजे
वेगवेगळ्या मठातील चंद्र म्हणा किंवा वेगवेगळ्या मठातील आकाश हे वेगवेगळं नाही आहे, तर तो एकच आहे. पण ते कधी कळतं? जेव्हा माठ फुटून जातो आणि सगळं आपल्याला एकच दिसायला लागतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं. भगवान पुढे म्हणतात, सर्व भूतानि चात्मनि. योगी केवळ सर्वांमध्ये आत्मा पाहत नाही, तर सर्व प्राणीमात्रांना स्वतःच्या आत्मातही पाहतो. या वाक्यांश अत्यंत सूक्ष्म आहे. याचा अर्थ असा नाही की सर्वजण शरीराने एक झाले. याचा अर्थ असा आहे की योगीच्या दृष्टीने संपूर्ण विश्व परमात्म्याच्या चैतन्यातच स्थित आहे. जसा समुद्रात असंख्य लाटा निर्माण होतात आणि पुन्हा समुद्रातच विलीन होतात, तशाच सर्व जीवांची उत्पत्ती, स्थिती आणि आधार एकाच परमात्म्यात आहे. त्यामुळे योगीला वेगळेपणाची भावना उरत नाही. म्हणजे शरीर जरी सगळे भिन्न दिसले तरी त्याच्यामध्ये जो परमात्म तत्व जे आहे ते सगळ्यांचं एकच आहे. या अनुभूतीमुळे योगीच्या जीवनात समदर्शन प्रकट होते. आता समदर्शन म्हणजे काय? इथून आपल्याला समदर्शन हा पूर्ण 32 पर्यंत समदर्शन काय आहे हे सांगतायत की समदर्शन म्हणजे सर्वांमध्ये एकाच परमात्म्याचे दर्शन होणे. साधक संजीवनीमध्ये स्वामी रामसुखदासजी सांगतात की समदृष्टी म्हणजे बाह्य भेद नाकारणे नाही, तर त्या भेदांच्या पलीकडील एकत्व अनुभवणे होय. म्हणूनच योगी धर्म अधर्माचा विवेक राखतो, योग्य अयोग्य यांचा निर्णय करतो, पण कोणाचाही द्वेष करत नाही. तो पापाचा विरोध करतो, पण पाप करणाऱ्या जीवाबद्दल करुणा ठेवतो, कारण त्याला त्या जीवामध्येही परमात्म्याचा अंश दिसतो. म्हणजे जो पापी आहे तो सुद्धा परमात्म्याचाच अंश आहे आणि त्याच्याकडून सुद्धा हे नकळत होत आहे, म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा करुणा ठेवतो. योगीचंच काम असू शकतं. आपण फक्त लाख शिव्या देऊन मोकळं होतो आणि त्याला फाशीच द्या म्हणून सांगत असतो. या श्लोकातून एक अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक नियम समोर येतो. जोपर्यंत आपण दुसऱ्याला दुसरा मानतो तोपर्यंत खरे प्रेम निर्माण होत नाही. प्रेमाला अडथळा असतो तो मी आणि तू या भेदांचा. योगीच्या दृष्टीने हा भेद विरघळतो, म्हणून त्याच्या हृदयात करुणा, मैत्री आणि सेवा या भावना सहज उत्पन्न होतात. तो कोणाची सेवा उपकार म्हणून करत नाही, तर स्वतःच्याच विस्तारित स्वरूपाची सेवा करीत आहे ह्या भावनेने करतो. म्हणजे असं आहे की आपण दुसऱ्याची सेवा केली की मी केलं म्हणतो, पण तो तसंही करत नाही आणि उपकार म्हणून कोणाची सेवा पण करत नाही, तर मी माझ्याच परमात्म्याची सेवा करत आहे म्हणून तो प्रत्येक वेळेस आपल्या कुठलीही जी सेवा आहे ती स्वस्वरूपाची सेवा करीत आहे ह्या भावनेने तो करतो. व्यवहारात पाहिले तर या श्लोकाचा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. आज जगात संघर्ष, हिंसा, मतभेद आणि स्पर्धा यांचे मूळ कारण म्हणजे भेददृष्टी. प्रत्येक जण स्वतःच्या सुखाचा विचार करतो आणि दुसऱ्याला वेगळा मानतो. परंतु जर प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्म्याचे दर्शन झाले तर द्वेषाला जागाच उरणार नाही. म्हणून हा श्लोक केवळ ध्यानयोगाचे वर्णन नाही, तर संपूर्ण मानवजातीला एकत्वाचा संदेश देणारा आहे. भगवान इथे सांगतात की योगाची जी खरी परीक्षा असते ती ध्यानात बसल्यावर होत नाही, तर डोळे उघडल्यावर होते. ध्यानातून उठल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीकडे कसे पाहतो यावर आपल्या साधनेची खरी उंची ठरते. जर अजूनही मनात द्वेष, मत्सर, तुच्छता किंवा श्रेष्ठत्वाची भावना उरली असेल तर समदर्शन आलेले नाही. पण जर प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा अंश दिसू लागला तर समजावे की योग अंतःकरणात फुलू लागला आहे. म्हणजे योग त्याला जमू लागला आहे, त्याचं ध्यान जे आहे ते सफल होऊ लागलेलं आहे की त्याला प्रत्येक प्राणी मात्रामध्ये एकच परमात्मा आहे असं त्याच्या लक्षात येऊ लागलं आहे. भगवत प्राप्ती म्हणजे केवळ स्वतःला आनंद मिळणे नव्हे, तर संपूर्ण विश्वाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे होय. ज्या योगीला सर्व जीवांमध्ये एकच आत्मा दिसतो आणि सर्व जीव स्वतःच्या आत्म्यात स्थित असल्याचा अनुभव येतो, त्याच्या हृदयात समत्व, करुणा, प्रेम आणि निरपेक्ष सेवा आपोआप प्रकट होते. हीच समदृष्टी म्हणजे योगाची परिपक्व अवस्था आणि भगवत प्राप्तीचे जिवंत
लक्षात. पुढचं वाचू आता का थांबायचंय? वाचू? कंटिन्यू करू? अजून दोन राहिलेले आहेत. 30 31. कोणाला बोलायचं असेल तर थांबते मी, नाही तर कंटिन्यू करते. घ्या ताई कंटिन्यू. बर. आता पुढचा श्लोक 30वा. पुढच्या 30व्या श्लोकामध्ये बघा, भगवान म्हणतात, जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, तो माझ्यापासून कधीही दूर होत नाही आणि मीही त्याच्यापासून दूर होत नाही. या श्लोकाचा बाह्य अर्थ सोपा वाटतो, परंतु त्याचा आध्यात्मिक अर्थ अत्यंत गूढ आहे. सामान्य माणूस परमात्म्याला एखाद्या मंदिरात, मूर्तीत किंवा विशिष्ट ठिकाणी शोधतो. त्याला वाटते की परमात्मा काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी नाही. पण भगवान येथे सांगतात की परमात्मा हा एका जागेपुरता मर्यादित नाही, तो संपूर्ण विश्वात व्यापून आहे. म्हणून जो साधक प्रत्येक जीवात, प्रत्येक घटनेत, प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याची उपस्थिती अनुभवतो, तोच खऱ्या अर्थाने योगी आहे. इथे प्रल्हादाचं उदाहरण पण सांगू शकतो की प्रल्हादाने लाथ मारली एका खांबाला आणि तिथे भगवंत प्रगट झाला. तर हे उदाहरण आपण या ठिकाणी सांगू शकतो. स्वामी रामसुद्दाजी या श्लोकाचे अत्यंत सुंदर स्पष्टीकरण करतात. ते सांगतात की येथे सर्वत्र मला पाहणे म्हणजे डोळ्यांनी श्रीकृष्णाचे रूप सर्वत्र दिसणे नव्हे. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक अस्तित्वाच्या मुळाशी परमात्माच आहे ही अनुभूती दृढ होणे. जसे सुवर्णापासून अनेक प्रकारचे दागिने तयार होतात, अंगठी, हार, बांगडी, मुकुट, अजून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार होतात. त्याचा आकार आणि उपयोग वेगवेगळे असले तरी त्याचे तत्व एकच आहे. सुवर्ण ज्ञानी मनुष्य दागिन्यांचा भेद पाहतो, पण त्यामागील सुवर्णही ओळखतो. त्याचप्रमाणे योगीला जगातील विविधता दिसते, पण त्या सर्वांच्या पाठीमागे एकच परमात्मा कार्यरत आहे हे त्याला अनुभवाने जाणवते. भगवान पुढे म्हणतात, सर्वच मयी पश्यती. याचा अर्थ सर्व विश्व परमात्म्यामध्ये स्थित आहे. समुद्रामध्ये असंख्य लाटा निर्माण होतात, काही मोठ्या काही लहान, पण त्या सर्वांचा आधार समुद्रच असतो. लाट समुद्रापासून वेगळी नसते. त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व परमात्म्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. हे समजणे म्हणजे जगाचा त्याग करणे नव्हे, जर जगाला योग्य दृष्टीने पाहणे होय. या अनुभूतीचे सर्वात मोठे फल भगवान पुढील वाक्यात सांगतात. आता पुढील वाक्य कुठलं आहे बघा, तस्याहन्न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती. याचा अर्थ असा नाही की परमात्मा कधी हरवतो आणि कधी सापडतो. परमात्मा तर सदैव सर्वत्र आहे. हरवते ती आपल्या अनुभवांची जाणीव. अज्ञानामुळे साधकाला परमात्मा दूर वाटतो, पण समदृष्टी प्राप्त झाल्यावर या अज्ञानाचा पडदा दूर होतो. मग साधकाला प्रत्येक क्षणी परमात्म्याची उपस्थिती जाणवते. म्हणून भगवान म्हणतात, मी त्यांच्यापासून दूर राहत नाही. स्वामी रामसुखदासजी एक सुंदर दृष्टांत देतात बघा इथे. सूर्य आकाशात नेहमीच असतो, पण ढग आल्यावर तो दिसत नाही. ढग दूर झाले की सूर्य पुन्हा दिसतो. याचा अर्थ सूर्य नव्याने आला नाही, फक्त अडथळा दूर झाला. त्याचप्रमाणे परमात्मा कधी दूर जात नाही. अज्ञान, अहंकार आणि भेदबुद्धी हे ढग दूर झाले की भगवंताची अखंड उपस्थिती अनुभवास येते. या श्लोकाचा व्यावहारिक अर्थही अत्यंत महत्वाचा आहे. जर प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा आहे अशी भावना दृढ झाली तर आपण कोणालाही तुच्छ मानणार नाही. सेवा करताना अहंकार येणार नाही, कोणाचा अपमान होणार नाही, कारण समोरचा केवळ मनुष्य नसून परमात्म्याचेच एक प्रगट स्वरूप आहे अशी भावना निर्माण होईल. भक्ती योगाच्या दृष्टीने हा श्लोक अत्यंत मोलाचा आहे. बघा आता इथे परत
म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या सांगितलं, आध्यात्मिक दृष्ट्या सांगितलं, आता भक्ती योगाच्या दृष्टीने सुद्धा हा श्लोक अत्यंत महत्वाचा म्हणून सांगितले. भक्ताला देव फक्त मंदिरात दिसत नाही, तो प्रत्येक जीवामध्ये देवाचे दर्शन करतो. म्हणून संत तुकाराम महाराज काय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कारण प्रत्येक जीवात परमात्मा आहे, ही अनुभूतीच खरी भक्ती आहे. म्हणून योगाची सर्वोच्च अवस्था म्हणजे भगवंताला सर्वत्र अनुभवणे हीच आहे. ज्या साधकाच्या दृष्टीतून भेद नाहीसा होतो आणि ज्याला संपूर्ण विश्व परमात्म्याचे स्वरूप वाटू लागते, त्याचे आणि भगवंताचे नाते अखंड होते. तो कधी भगवंतापासून दूर राहत नाही आणि भगवंतही त्याच्यापासून दूर राहत नाही. भगवंताची प्राप्ती म्हणजे एखाद्या नवीन वस्तूची प्राप्ती नव्हे, तर सर्वत्र त्याचेच दर्शन होऊ लागणे. ज्या दिवशी प्रत्येक जीवात, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक अनुभवात भगवंत दिसू लागेल, त्या दिवशी साधकाचे भगवंताशी नित्य नाते, नित्य नवे नाते जे म्हणतो आपण, ते जागृत झाले असे समजावे. हा झाला आपला 30वा श्लोक. आता आपण पुढचा बघूयात. कोणी वाचणार आहे का? वाचू का ताई? हा, वाचत आहे. पुढचं वाचा, हरकत नाही. साधक संजीवनीतलं वाचू का? नाही नाही, हे पुस्तकातून नाहीत. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल 31 आणि 32व्या श्लोकावर तुम्ही सांगत आहे. मी म्हणलं साधक संजीवनीतलं वाचायचंय. नाही नाही, वाचत नाही आहोत आपण आता. फक्त ज्या काही नोट्स काढतो ना, तेवढंच फक्त आपण घेतो आहोत. 31व्या श्लोक सांगू का? हा, 31 आणि 32 वर बोला. आत्मौपन्नेन सर्वत्र समपश्यति अर्जुन, सुखं वा यदि वा दुःख स योगी परमो मता. या श्लोकात आत्मौपन्नेन सर्वत्र समपश्यति अर्जुन, सामान्य मनुष्य जसे आपल्या शरीरात आपली स्थिती पाहतो, तेव्हा त्याच्या शरीराच्या एखाद्या अवयवात एखादे दुःख उत्पन्न होते. मग असे तो इच्छित नाही व्हावे म्हणून, तर तो सर्व अवयवांना समान रूपाने आराम मिळावा असे इच्छितो. नाही का, आपण एखाद्या बोटाला जरी लागला आपल्या, तरी वेदना सर्व शरीराला होतात, पण तो असं इच्छित नाही की आपल्याला कुठलं दुःख व्हावं म्हणून. पण एका जरी बोटाला लागलं तरी त्याला आराम मिळाला, त्या बोटाला लागलेल्या बोटाला जर औषध उपचार झाले आणि आराम मिळाला तर सर्व सुखाला सुख होतं. तसे सर्व प्राण्यांमध्ये भगवंताला समान पाहणारा भक्त सर्व प्राण्यांना समान रूपाने आराम इच्छितो. नाही का, जो योगी असतो तो म्हणजे सर्व भूतांमध्ये एकच पाहतो. आणि त्याप्रमाणे कोणी दुःखी प्राणी असला तर ते आपल्या शरीराच्या एखाद्या अंगाला दुःख दूर करण्याप्रमाणे त्याचे दुःख दूर करण्यासाठी त्याच्याकडून स्वाभाविक प्रयत्न केला जातो. तात्पर्य, जसे सामान्य प्राण्यांचा आपल्या शरीराच्या आरामासाठी प्रयत्न होत असतो, तसेच भक्ताच्या दुसऱ्याच्या शरीराच्या आरामासाठी स्वाभाविक प्रयत्न होत असतो. सर्वत्र म्हणजे म्हणण्याचे तात्पर्य की त्याच्याकडून वर्ण, आश्रम, देश, वेश, संप्रदाय इत्यादींचा भेद न ठेवता सर्वांना समान रीतीने सुख पोचण्यासाठी किंवा पोचविण्याचा स्वाभाविक प्रयत्न होत असतो. तसेच पशु, पक्षी, वृक्षलता इत्यादी स्थावर जंगम सर्व प्राण्यांनाही समान रीतीने सुख पोचविण्याचा प्रयत्न होत असतो आणि त्याबरोबर त्याचे दुःख नाहीसे करण्याचाही स्वाभाविक प्रयत्न होत असतो. आपल्या शरीराच्या अवयवाचे दुःख दूर करण्यासारखा प्रयत्न होत असला तरी अवयवात भेद दृष्टी तर राहतच नाही असते आणि राहणे आवश्यकही नाही. जसे हाताचे काम पायाने केले जात नाही, जर हाताचा स्पर्श झाला
त्यावेळी हात धुण्याची गरज नसते, परंतु पायाला हाताचा स्पर्श झाला हात धुवावे लागतात. जर मलमूत्राच्या अवयवांना हाताने साफ गेले तर हाताला माती लावून विशेष रूपाने धुवावे लागतात, म्हणजे शुद्ध करावे लागतात. तसे शास्त्र आणि वर्ण आश्रमाच्या मर्यादेनुसार सर्वांच्या सुखदुःखात समान भाव ठेवू नये. स्पर्श अस्पर्श याचा विचार करून व्यवहार झाला पाहिजे. कोणाविषयी किंचितही घृणेची संभावना देखील होता कामा नये. जसे आपल्या शरीराच्या पवित्र अपवित्र अवयवांचे रक्षण करण्याविषयी, तसेच त्यांना सुख पोचविण्याविषयी कोणीही कमीपणाची भावना न ठेवता शुद्धीच्या दृष्टीने त्यांच्याविषयी स्पर्श अस्पर्श असा भेद आपण करीत असतो. तसेच शास्त्र मर्यादेनुसार संसाराच्या सर्व प्राण्यात स्पर्श अस्पर्श याचा भेद मनात असू नये. भक्तांकडून त्याचे दुःख दूर करण्याच्या आणि त्यांना सुख पोचविण्याच्या प्रयत्नात कधीही किंचित मात्रही कमी येत नाही. तात्पर्य असे की आपल्या शरीराचा एखादा अवयव अस्पृश्य असूनही तो अप्रिय नसतो. तसेच शास्त्र मर्यादेनुसार एखादा प्राणी अस्पृश्य असला तरी त्याविषयी प्रियता हितोषिता याची कधी कमी होत नाही. सुखं वा यदि वा दुःखम, नक्की त्यांनी म्हणले आपल्या शरीराप्रमाणे दुसऱ्याच्या सुख दुःखात समान राहण्याचे तात्पर्य हे नाही की दुसऱ्याच्या शरीराच्या एखाद्या अवयवात दुःख उत्पन्न झाले तर तसेच दुःख आपल्या शरीरात उत्पन्न व्हावे. जर अशी समता गेली तर आपल्याला दुःखच अधिक होईल. दुःख समाप्त होणारच नाही, कारण संसारात दुःखी प्राण्यांची संख्या जास्त आहे. आपण दुःख आणि सुख याचा भेद करतो, नाही का? पण पाहावं गेलं तर सुख आणि दुःख समान आहे. पण आपण दुःख थोडं जरी दुःख झालं तरी त्या दुःखाचा काय करतो, गाजावाजा करतो. मला खूप दुःख झालं, अतोनात दुःख झालं, नाही का? माझ्या इतकं दुःख कुणाला नाही. मग सुख पावे ते जावा एवढे, दुःख पावे पर्वता एवढे, नाही का? सुख क्षणिक झालं तरी खूप आनंद मानतो आणि दुःख थोडं जरी झालं तरी खूप दुःख होतं. तसं कारण दुसरी गोष्ट जसे विरक्त त्यागी महात्मा लोक आपल्या शरीराचे आपल्या शरीराच्या अवयवात होणाऱ्या दुःखाची उपेक्षा करतात, तसेच दुसऱ्याच्या शरीराच्या आणि त्यांच्या शरीराच्या अवयवात होणाऱ्या दुःखाची उपेक्षा व्हावी. अर्थात जसे त्यांच्यावर स्वतःच्या शरीराच्या सुख दुःखाचा परिणाम होत नाही तसेच दुसऱ्याच्या सुख दुःखाचा आपल्यावर परिणाम न व्हावा, नाही का? हेही उपर्युक्त पदांचे तात्पर्य नाही. उपर्युक्त पदाचे तात्पर्य हे आहे की जसे शरीराविषयी आसक्त असणाऱ्या अज्ञानी पुरुषाच्या शरीराला दुःख झाल्यास ते दुःख दूर करण्यात आणि सुख पोचविण्यात त्यांचा जसा प्रयत्न असतो, तत्परता असते, तसेच दुसऱ्याचे दुःख दूर करण्यात आणि सुख पोचविण्यात भक्ताचा स्वाभाविक प्रयत्न होत असतो. त्यात ते काय करतात, तत्पर असतात. जसे एखाद्या हाताला जखम झाली आहे आणि तो लोक समुदायात जात आहे तर त्या दुःखी हाताला धक्का लागू नये म्हणून दुसऱ्या हाताला समोर करून त्या दुःखी हाताची रक्षा करतो आणि त्याला धक्का न लागेल असा प्रयत्न करत असतो. परंतु त्यांच्या मनात असा अभिमान कधी येत नाही की मी या हाताचे दुःख दूर करणार आहे, त्याला सुख पोचविणार आहे. तो त्या हातावर असा उपकारही करीत नाही. हे आता मी तुझे दुःख दूर करण्यासाठी किती प्रयत्न केला, दुःख नाहीसे झाल्यानंतर आपण काही विशेष काम केले असे अनुभवित नाही. तसेच भक्ताकडून दुःखी प्राण्यांना सुख पोचविण्याचा प्रयत्न स्वाभाविक होत असतो. त्यांच्या मनात असा अभिमान येत नाही की मी प्राण्याचे दुःख दूर करत आहे, त्यांना सुख पोचवित आहे. त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते आपल्यात काही विशेषताही समजत नाही. त्यांचा स्वभाव दुसऱ्याचे दुःख करण्याचा, त्यांना सुख पोचविण्याचा असतो.
म्हणून भक्ताच्या शरीरात दुःख उत्पन्न झाले तर तो त्याला सहन करू शकतो आणि त्याच्याकडून त्या दुःखाची उपेक्षाही होऊ शकत नाही. कारण शकते, परंतु दुसऱ्याच्या शरीरात दुःख झाले तर तो त्याला सहन करू शकत नाही. कारण की ज्याची सर्वत्र भगवत बुद्धी झाली आहे त्या भक्ताच्या अंतःकरणात दुःख सहन करण्याची शक्ती असते आणि दुसऱ्याच्या अंतःकरणात दुःख सहन करण्याचे तसे सामर्थ्य नाही. म्हणून त्यांच्याद्वारा दुसऱ्यांच्या शरीराचे दुःख दूर करण्यात विशेष तत्परता असते. जसे इंद्राने अपराधाशिवाय दधीचे ऋषींचे मस्तक धडापासून दूर केले. नंतर अश्विनी कुमार यांनी त्यांना पुन्हा जिवंत केले. परंतु जेव्हा इंद्राला काम पडले तेव्हा दधीची ऋषींनी आपल्या शरीराचा त्याग करून त्यांना वज्र बनवण्यासाठी आपली हाडे दिली. या ठिकाणी अशी शंका होऊ शकते की आपल्या शरीराच्या दुःखाची उपेक्षा तर केली जाते आणि दुसऱ्याच्या दुःखाची उपेक्षा केली जात नाही, ही तर विषमता झाली. मग समता कुठे राहिली? याचे समाधान असे आहे की वास्तविक ही विषमता समतेची जननी आहे, मग समतेला प्राप्त करून देणारी आहे. ही विषमता समतेच्या ही पेक्षा उच्च दर्जाचे तत्व आहे. साधक साधन अवस्थेत जरी अशी विषमता करत असतो तर सिद्ध अवस्थेत त्याची अशी स्वाभाविक प्रवृत्ती होत असते, परंतु त्याच्या अंतःकरणात किंचित मात्रही विषमता येत नाही. सयोगी परमोमतः, मग त्याच्या दृष्टीत परमात्म्याशिवाय काही राहिलेले नसते. तो नित्य योग परमात्म्याचाच नित्य संबंध आणि नित्य समतेस्थित राहत असतो. कारण सर्वत्र भगवत बुद्धी झाल्याने त्याचा परमात्म्याशी कधी वियोग होतच नाही आणि तो सर्व अवस्थेत तसेच परिस्थितीत एकरूप राहत असतो. म्हणून तो मला परमयोगी मान्य आहे. मग जसे सामान्य मनुष्य शरीरात आपल्याला पाहतो, शरीराच्या कोणत्या अंगाला पीडा होऊ नये अशी इच्छा ठेवून कोणत्याही अंगाशी द्वेष न करता सर्व अंगांना समान रूपाने आपले मानतो, तसेच भक्त संपूर्ण प्राण्यात आपल्या अंशी भगवंताला पाहतो आणि सर्वांचे दुःख दूर करण्याचा आणि सुख पोचविण्याचा समान रूपाने स्वाभाविक प्रयत्न करतो. तो वस्तू, योग्यता आणि सामर्थ्य यांना आपले न मानता भगवंताचे मानतो. जसे गंगा जलाचे गंगेने पूजन केले जाते किंवा दिव्याने सूर्याचे पूजन केले जाते, तसेच भक्त भगवंताची वस्तू भगवंताच्या सेवेत अर्पित करतो. मग त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. जसे शरीराच्या सर्व अंगाबरोबर याचा योग्य व्यवहार करूनही त्यात आत्मबुद्धी एकच राहते आणि त्या अंगाची पीडा दूर करण्याचा तसेच त्यांना सुख पोचविण्याचा प्रयत्नही सारखाच राहतो. तसेच जसा देव तशी पूजा यानुसार ब्राह्मण आणि चांडाळ, साधू आणि कसाई, गाय आणि कुत्रा इत्यादी सर्वांशी शास्त्र मर्यादेनुसार याचा योग्य व्यवहार करूनही भक्ताच्या भगवत बुद्धीत तसे त्याचे दुःख दूर करण्याचा आणि त्यांना सुख पोचविण्याच्या प्रयत्नात कोणताही फरक राहत नाही. जसे भक्त संपूर्ण प्राण्यांच्या आत्म्याशी भगवंताचे ऐक्य मानतो. मग याच अध्यायाचा 31वा श्लोक. तसेच तो सर्व शरीरांना आपल्या शरीराचे ऐक्य मानतो, म्हणून तो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी होतो. पर दुःख दुःख सुख सुख देखे पर. मानस उत्तरकांडात सांगितले की तो स्वतःच्या शरीराच्या दुःख सुख आणि दुःखाप्रमाणे सर्वांचे सुख दुःख आपले सुख दुःख समजतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतोच. तात्पर्य सुख दुःखी होणे नव्हे तर दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे हे आहे. त्याचप्रमाणे स्वतः दुःखी होण्यासाठी दुसऱ्याचे दुःख दूर करायचे नाही, तर करुणा करून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तात्पर्य आहे की स्वतः सुखाचा भोग भोगायचा नाही, तर दुसऱ्याचे दुःख नाहीसे झाले तो सुखी झाला हे ऐकून प्रसन्न व्हावे. मग नेत्र आणि पाय यांचा फरक असा आहे की नेत्राने पाहतो आणि पायाने चालतो. नेत्र ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाय कर्मेंद्रिय आहे. एवढा फरक असून अभिन्नता एवढी आहे की काटा पायात टोचतो पण अश्रू नेत्रात येतात आणि माती धूळ नेत्रात जाते त्यावेळी पाय लटपटतात. तात्पर्य हे आहे की आपण शरीराला संसारापासून
आणि संसाराला शरीरापासून वेगळे करू शकत नाही. म्हणून जसे आपण शरीराची काळजी घेतो तसेच शरीराची काळजी करावी. हे करावी आणि जर आपण संसाराविषयी बेपर्वा राहत असू तर तसेच शरीराविषयी बेपर्वा राहावे. दोन्ही गोष्टीपैकी कोणतेही एक मानली तर त्यातच इमानदारी आहे. संबंध आहे की ज्या समतेची प्राप्ती सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्याद्वारा होते त्या समतेची प्राप्ती ध्यान योगाद्वाराही होते. ही गोष्ट भगवंतांनी 10व्या पासून 19व्या श्लोकापर्यंत सांगितली. आता अर्जुन ध्यान योगाने प्राप्त होणाऱ्या समतेच्या अनुषंगाने पुढील 2 श्लोकात आपली मान्यता प्रकट करीत आहे. नाही का? ताई झालं ताई? ताई होत आहे, छान सांगितलं. हो. अजून कोणाला काही बोलायचंय? अजून कोणी काही बोलणार आहे का?